नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या सुमीज किचन यूट्यूब चॅनलमध्ये. गावरान पद्धतीने अंडाकरी करायची तर या 2 टिप्स तुमच्यासाठी. वाटण आणि मसाले या दोन्हीचा स्वाद आपल्या भाजीमध्ये असं काय उतरतो शब्दात सांगू शकत नाही. सगळ्यांचाच प्रश्न असतो, अंडे उकडताना ते फुटतात, नाहीतर ते पटकनी सोलले जात नाहीत. तर यासाठी काय करायचं, एका कढईमध्ये पाणी छान उकळून घ्यायचं व त्यामध्ये अंडे हळूवार सोडून द्यायचे व त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ ॲड करायचं. मीठ टाकल्याने अंडे छान उकडले जातात आणि पटकन असे सोलले जातात, नाहीतर मग त्याचे सलपाटे असे थोडे थोडे निघतच राहतात. आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया. गरम तव्यावर 2 चमचे तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेला खोबरा टाकूया व त्यामध्ये 2 मीडियम साईज बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊया व त्याचबरोबर आपण 2 चमचे तीळ घालूया व 1 मीडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घेऊया व त्यामध्ये आपण बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालूया. आता या सगळ्यांना छान असं मिक्स करून घेऊया व गॅसची फ्लेम कमी करून घेऊया, जेणेकरून आपले तीळ जास्त लवकर करपणार नाही. आता कांदा छान मऊ झाला की यामध्ये अद्रक लसूण टाकून द्यायचं आहे व या सगळ्या गोष्टींना आपण छान असं मिक्स करून घेऊया. सगळ्या गोष्टीचा कच्चेपणा गेला, असं थोडंसं मऊ झालं की याला आपण छानपैकी काढून घेऊया. 5 मिनटं थंड करायला ठेवू व 5 मिनिटांनी मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता इकडे कढई गरम झालेली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालूया व यामध्ये आपले तेजपत्ता खडे मसाले घालून टाकूया. त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, लवंग, जिरे हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून देऊया. इथे आपल्याला खडे मसाले छान परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली चव भाजीत उतरली. आणि आता यामध्ये आपण बारीक केलेले वाटण टाकून घेऊया व त्यालाही छान परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी करून आपल्या वाटणाला 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. ग्रेव्हीनी साईडने असं छान तेल सोडलं की आपल्याला यामध्ये आपले मसाले टाकून द्यायचे आहे. भाजीला छान रंग येण्यासाठी आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा व 2 चमचे धना पावडर घालून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा व आपल्याला चवीनुसार लागेल एवढं मीठ ॲड करायचं आहे आणि मसाल्याला छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान असे शिजले की इथे असे छानपैकी तेल सुटायला सुरुवात होतं. आता यामध्ये आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे व त्याला 5 मिनिटं छान शिजून द्यायचं आहे. छान असं हलवून घेतलं की यामध्ये आपल्याला लागेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण सगळं गरम पाणी ॲड करायचं आहे. भाजीला मस्त अशी भारी उकळी आलेली आहे. आता यामध्ये हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आपण टाकून देऊया व उकडलेले अंडे असे बारीक चिरून टाकून देऊया, जेणेकरून आपल्या भाजीची चव अंड्यामध्ये उतरेल आणि खाण्याची मजा तर वेगळीच असेल. तर अशा प्रकारे आपली झणझणीत अशी गावरान पद्धतीची अंडाकरी तयार झालेली आहे. तर ही आता तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाही सोबत खायला तुम्हाला एकच नंबर लागेल. आणि अशा झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हॅप्पी राहा.